नमस्कार. आजचा विषय म्हणजे ठाकरे कुटुंब लवकरच एकत्र येणार. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आपल्याला लवकरच एकत्र दिसणार. आगामी निवडणुका जर आपण पाहिल्या तर महानगरपालिकेच्या निवडणुका आहे म्हणजे दिवाळीनंतर होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि या संपूर्ण बेसवर लवकरच ठाकरे कुटुंब एकत्र येणार अशी चर्चा सुरू आहे. आता तसं पाहिलं तर हा विषय मागच्या 4 ते 5 महिन्यापासून चालू आहे. आपण बघतो की उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची भेट झाली, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र मंचावर दिसले, अशा विविध बातम्या आपण बघतोच आहे. परंतु आता जी नवी बातमी ज्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जाते ती म्हणजे आगामी निवडणुकीसाठी ठाकरे कुटुंब एकत्र येऊ शकते. चला संपूर्ण गोष्टीवर चर्चा करूया. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर. चला सुरू करूया. तर आपण बघतोय की भरपूर महिन्यापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र विविध कार्यक्रमात म्हणजे विविध लग्न समारंभात म्हणू द्या किंवा विविध वैयक्तिक कार्यक्रमात आपल्याला एकत्र दिसत आहे. त्यानंतर मागचं जर सांगायचं झालं तर हिंदी सक्ती विरुद्ध एक मोर्चा निघाला होता आणि त्या मोर्चाच्या मंचावर आपल्याला कितीतरी वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एका मंचावर दिसले. आता खरं पाहिलं तर तेव्हाच अशी शक्यता वर्तवली जात होती किंवा तेव्हाच बातम्या पसरल्या होत्या की ठाकरे कुटुंब एकत्र येण्याची घोषणा आगामी निवडणुकीसाठी, आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकत्र येण्याची घोषणा त्याच मंचावर होऊ शकते. एवढा मोठा मोर्चा होता, एवढं मोठं मंच होतं, परंतु तिथे झाली नाही. परंतु आता एक अजून चर्चा रंगती आणि त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे ते म्हणजे दसरा मेळावा. दसरा मेळाव्याच्या निमित्त अर्थात दसरा मेळावा हा 2 ऑक्टोबरला आहे आणि त्या निमित्त ठाकरे कुटुंब एकत्र येण्याची घोषणा होऊ शकते अशी सध्या बातमी पसरताना दिसते. या मंचावर या शुभ दिनी नक्कीच ठाकरे कुटुंब एकत्र येण्याची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते. अशा विविध माध्यमांमध्ये बातम्या पसरत आहेत. आता नक्कीच बातम्या येत राहतात, जात राहतात, परंतु चर्चा मात्र रंगती. आता मागचं जर सांगायचं झालं तर काही दिवसापूर्वीच शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. जवळपास 2 ते 3 तास बैठक चालली. आगामी पालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा रंगली. शिवतीर्थावर विविध नेते येताना आपण बघितलेच आहे, भरपूर दिवसापासून बघत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांची भेट घेतात शिवतीर्थावर जाऊन. त्यानंतर एकनाथ शिंदे हे शिवतीर्थावर जातात, उदय सामंत हे सुद्धा जातात. विविध युतीच्या चर्चा रंगलेल्या आहे. भरपूर महिन्यापासून बघतो आपण राज ठाकरे भाजपसोबत जाणार हे आपण बघितलं आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची युती होणार हे सुद्धा बघितलं आहे. आणि आताच बघितलं तर उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर गेले आणि तिथे पालिकेच्या संदर्भात, निवडणुकीच्या संदर्भात चर्चा रंगली. जवळपास 2 ते 2.5 तास ही चर्चा रंगल्याची बातमी सध्या समोर येते. आता ही बैठक झाल्यानंतर उद्धव ठाकरे शिवतीर्थावर गेल्यानंतर अविनाश जाधव, मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, जे काही महाराष्ट्रात चालू आहे त्याला एक उत्तर देणं खूप गरजेचं होतं. 2 भाऊ एकत्र आल्यावर महाराष्ट्रात याच्या पुढचं राजकारण कशा प्रकारे होईल हे विरोधकांना कळलेच आहे. तर आम्ही आमच्या तयारीला लागलेलो आहोत आणि नजदीकच्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना 2 पक्ष एकत्र आल्याच्या नंतर काय घडू शकतं हे संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देश पाहिल्याशिवाय राहणार नाही आणि त्या दृष्टीने आमच्या बैठका आता सुरू झाल्या आहेत. तर नक्कीच आता चर्चा रंगत आहे. नक्कीच प्रतीक्षा आहे आता 2 ऑक्टोबरची दसरा मेळावा. आता घोषणा होणार का, एकत्र येण्याची घोषणा होणार का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार. तुम्हाला काय वाटतं, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का, ठाकरे कुटुंब एकत्र येणार का? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.